सर्वांना नमस्कार. तू तिथे मी भाग 6. कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. आता सियाला किर्लोस्कर एंटरप्राइज मध्ये जॉईन करून महिना होत आला होता. तिचं काम ती पूर्ण इमानदारीने करत होती. यशच्या सुद्धा तिच्यावर बारीक लक्ष होतं. तो पण तिला न सांगता तिची पहारेदारी करायचा. कधी कधी उशीर झाला तर तिला कळूही न देता तिच्यासाठी थांबायचं. आणि जोपर्यंत ती तिच्या घरी सुखरूप जात नाही, तो सुद्धा तिच्या पाठीमागे असायचा, सावलीसारखा. पण या एका महिन्यात कधीही त्याने तिला स्वतःची जुनी ओळख करून देण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता. का? तर त्याच्या डॉलने त्याला स्वतःहून ओळखावं, जसं त्याने तिला ओळखलं. या एक महिन्यात सिया आणि नियाची मैत्री सुद्धा पुढे गेली होती. आजचा दिवस खूप महत्वाचा होता, कारण आज ऑफिसमध्ये पूजा ठेवली होती आणि त्याची सगळी जबाबदारी सियावर होती. म्हणून आज सकाळपासून तिची धावपळ सुरू होती. सिया, अगं काय हे? आई आधी तो पसारा बघून बोलली, जो सियाने बेडवर घालून ठेवला होता. अगं आई, मग काय करू? आज ऑफिसमध्ये पूजा आहे. मोठे सर मॅडम सगळेच असतील. आणि मला काय घालावं ते सुचत नाही आहे. त्यात आजच्या पूजेची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. सिया आपल्या डोक्याला हात लावत बोल आणि पटकन बेडवर बसली. तिचं लक्ष आता तिथे पडलेल्या त्या कपड्याच्या ढिगारावर गेलं आणि तिच्या कपाऱ्यावर आठ्या पडल्या. अगं, मग त्यात इतकं चिडचिड करायला काय झालं? आई ती पसारा आवरत म्हणाली. घाल यातलाच एक. आई एक ड्रेस समोर करत म्हणाली. सियाने पाहिलं तर तो ऑरेंज रंगाचा खूप छान असा लॉंग अस्तीनचा ड्रेस होता. आई हा छान आहे, पण मला काहीतरी ट्रेडिशनल घालायचं आहे. हे पण आहे, पण हे तर मी रोज घालते ना. सिया लहानसा चेहरा करत बोलली. महिन्याचा पगार, सगळा खर्च, आईची औषध आणि रोजचं भाडं यात निघून गेला होता. एक मिनिट थांब, मी आलेच, आई म्हणाली आणि बाहेर जाऊ लागली. आणि हो, तोपर्यंत हा सगळा पसारा आवरून घे, बोलून आई निघून गेली आणि सिया तो पसारा आवरू लागली. ही आई पण आता या वेळेत दुसरं काय मॅनेज होईल काय माहिती. बडबड करत सिया एक एक कपडा गोळा करू लागली. हे बघ, ही कशी वाटते? थोड्याच वेळात आईचा आवाज आला. तसं सियाचं लक्ष तिकडे गेलं आणि समोर बघून सिया थक्कच झाली. आई, अगं काय हे? आणि हे तू कधी घेतलीस? आणि मला कसं माहित नाही? सिया सतत बडबडू लागली. अगं हो, शांत हो आणि आधी मला सांग, आवडली ना? आई हातातली साडी समोर करत. अगं आवडणार का नाही आई? बघ तर किती सुंदर आहे, मला खूपच आवडली. तुझ्यावर छान दिसेल, सिया आनंदात म्हणाली. तशी आई आपल्या या निरागस पिल्लूवर हसली. मग उद्या तू हेच घालून ऑफिसला जा. आई सियाच्या हातात ती साडी देत बोलली. तशी सिया तिला बघू लागली. तर आईने तिला डोळ्यांनीच धीर दिले. सियाला सुद्धा ते पटलं आणि तिने ती साडी घेतली. आईने तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला आणि बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी सिया स्वतःच आवरून घाईतच बाहेर पडली. काही वेळातच ती किर्लोस्कर एंटरप्राइज मध्ये पोहोचली. अजून फारसे कुणी आले नव्हते. तिने गार्डला सामानाची सूची दिली आणि पदर खोचून कामाला लागली. किर्लोस्कर निवास. आज किर्लोस्कर निवास मध्ये एक वेगळाच उत्साहाचं वातावरण होतं. धूप, अगरबत्ती आणि शंखनादाच्या आवाजाने सणू तिथली सगळी निगेटिव्हिटी उघडीस मिळाली होती.
घरात असलेल्या त्या छोट्याशा मंदिरासमोर सुगंधा आरतीचं ताट धरून होती, तर तिच्याच मागे नंदा, शामराव, श्रीकांत आणि यश सुद्धा हात जोडून उभे होते. आरती झाली तशी सुगंधा आणि श्रीकांतने मिळून नंदा आणि शामराव यांचा आशीर्वाद घेतला. सुखी राहा, नेहमीच जोडीने राहा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून ते दोघे म्हणाले. हॅपी अॅनिव्हर्सरी मॉम डॅड. यशने सुद्धा त्यांना शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले. मॉम डॅड, नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज ऑफिसमध्ये एक छोटीशी पूजा अरेंज केली आहे, तर तुम्ही सगळे मागून या. मला काही अर्जंट अरेंजमेंट करायची आहे, तर मी आता निघतो, बोलून यश निघाला. यश, अरे नाश्ता तर कर मॉम, मी करेल ऑफिसमध्ये, बोलून यश निघून गेला. सुगंधा, हा हिटलर कसाही असला तरी या दिवसावर मात्र तो अगदी न चुकता ऑफिसमध्ये ही पूजा ठेवतो. आजच्या दिवशी याला बघूनच माझं पोट भरते बघ. हो, नाही तर इतर वेळी तर जशा तुम्ही उपाशीच राहता. मारला, टोमणा मारला, माझं पोट भरते की नाही भरत, पण मला टोमणा मारल्याशिवाय तुमचं पोट काही भरत नाही, हे मात्र नक्की आहे. नंदा चिडून बोल. तसे सगळे हसले. चला आता ब्रेकफास्ट करून घेऊ. मला नको, तुझ्या सासऱ्यांनाच दे, नंदा बोलली आणि चिडून शामराव यांना बघू लागली. अहो आई, ते मस्करी करतात, तुम्हाला तर माहितीच आहे ना, नका इतकं मनाला लावून घ्या. चला ब्रेकफास्ट करा, मग आपल्याला ऑफिसला सुद्धा जायचं आहे. नाही तर तुमचा हिटलर माहिती आहे ना, सुगंधा म्हणाली. तसेच सगळे डायनिंग टेबल कडे वळले, पण त्यातही शामराव आणि नंदा यांची नजरेनेच टशनबाजी सुरू होती. किर्लोस्कर एंटरप्राइज. वाव सिया, यू लुकिंग गॉर्जियस यार. आल्या आल्या नियम मॅडम सियाला बघून विलगल्यास. तशा आता कुठे जाऊन सगळ्यांच्या नजरा सियावर फिरल्या आणि तिचं साडीतलं ते रूप बघून तर मुलांची विकेटच पडली. ती पांढऱ्या रंगाची साडीमध्ये सिया जणू अप्सराच भासत होती. त्यात कधी नव्हे ते आज तिने आपले लांब केस मोकळे सोडले होते, जे तिच्या पाठीवरून होत कमरेपर्यंत आले होते. हातात मॅचिंग घागड्या आणि कपाळावर स्टोनची टिकली, डोळ्यात हलकासा काजळ आणि ओठांवर लिप बाम. त्यामध्ये सुद्धा ती तिथल्या प्रत्येक मुलींपेक्षा वेगळी दिसत होती. अगं निया, हळू बोल, सगळे आपल्यालाच बघत आहेत. सिया सगळ्यांच्या आपल्यावर भिडणाऱ्या त्या नजरा बघून हळूच कुजबुजली. तिला आता खूपच ऑकवर्ड होत होतं. मग त्यात काय, बघू दे. तसही त्यांना सुद्धा कळायलाच हवं, माझी बेस्टी किती ब्युटिफुल आहे ती. निया आपली न असलेली कॉलर टाईट करत होत, तसे सिया सुद्धा हसली. पण आज माझी बेस्टी सुद्धा काही कमी नाही आहे बरं. ती सुद्धा खूप 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 गोड दिसत आहे. सिया नियाच्या गालाला हात लावून बोलली. निया सुद्धा आज खूप सुंदर दिसत होती. तिने आज ट्रेडिशनल मध्ये अनारकली सूट घातला होता. कानात मोठी झुमके, हातात कडा आणि साजेसा असा छान मेकअप करून ती सुद्धा खूप गोड दिसत होती, पण सियापेक्षा थोडी कमीच. दोघीही बोलत बोलत आपले काम करत होते. तितक्यात त्यांच्या जवळ एक मुलगा आला. हाय, आय एम नितेश, बोलत त्याने सरळ सरळ सिया समोर हात पुढे केला आणि तिला बघू लागला. त्याची नजर सियाला फार विचित्र वाटत होती. त्यात असलेली ती घाण सियाला जाणवत होती, नकोशी वाटत होती. म्हणून सियाने त्याला बघणंच टाळलं.
पण नितेशची नजर मात्र अजूनही सियाच्या अंगावर फिरत होती. पण तो हे विसरला होता की सिया एकटी नाही. एक्सक्यूज मी बोलून सिया तिथून निघाली आणि दुसरीकडे निघून गेली. थोड्याच वेळात तिथे किर्लोस्कर कुटुंब सुद्धा आलं. अभि सुद्धा आपल्या केबिन मधून निघून त्यांच्या जवळ आला. तिथली सगळी तयारी बघून नंदा आणि सुगंधा तर भारावूनच गेल्या होत्या. त्या दोघी जरी हाय सोसायटी मधल्या असल्या तरी मुळात त्यांना सुद्धा आपल्या संस्कृतीशी जोडून राहणे आवडत होतं आणि म्हणून सियाने केलेली ती तयारी बघून दोघेही भारावूनच गेल्या होत्या. संपूर्ण ऑफिस झेंडूच्या ऑर्गॅनिक फुलांनी सजविलं होतं. समोर एंट्री मध्ये छान अशी रांगोळी काढून दारावर तोरण लावली होती. पूजेसाठी सुद्धा अगदी सगळं साहित्य आणून व्यवस्थित ठेवलं होतं आणि तिथे दडवणारा तो मोहक असा सुगंध मन प्रसन्न करणारा होता. जणू आज ते ऑफिस नसून एक पवित्र स्थान झालं होतं, दैवी स्थान झालं होतं. सगळे एम्प्लॉय मात्र त्यांना पाहून आपलं इम्प्रेशन पाडायला म्हणून त्यांच्या दिशेने धावले. तर सिया मात्र अजूनही तिथेच उभी होती. याची नजर मात्र आपल्या बेबी डॉलला शोधत होती. ऑफिस मध्ये आल्यापासून एकदाही ती त्याच्या नजरेस पडली नव्हती, म्हणून त्याचा जीव तुटत होता. इकडे सिया अजूनही कोपऱ्यात आपल्या बोटांची सुरबुर करत उभी होती. आज पहिल्यांदा ती किर्लोस्कर कुटुंबाला बघणार होती. याआधी तिने पेपरमध्ये वगैरे या कुटुंबाबद्दल खूप काही ऐकलं होतं. शामराव आणि श्रीकांत यांनी कशा प्रकारे आपली ओळख निर्माण केली, कुठून सुरुवात केली, त्यांचा स्वभाव सगळं तिने मुलाखतीत वाचलं होतं आणि तिला त्यांच्याबद्दल खूप आदरही होता. पण पेपरमध्ये वाचणं आणि बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं वेगळं. ते सगळे आत आले तसे सिया त्यांना ज्यूस वगैरे सर्व करायला पुढे झाले. नाही बाळा, तुझ्यापर्यंत आम्ही काही घेणार नाही आणि राहिला प्रश्न हे घ्यायचा तर आम्ही आताच घरून पोटभर नाश्ता करून आलो आहोत, नंदा स्मित करत म्हणाले. तसं सियाने सुद्धा त्यांना एक स्माइल दिली आणि निघून गेली. यश मात्र आता सियाला बघायला तिथे हजर नव्हता. कुणाचा तरी कॉल आला म्हणून तो अटेंड करायला थोडा बाहेर गेला होता. थोड्याच वेळात गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. तसे श्रीकांत आणि सुगंधा पूजेसाठी समोर बसले. वेळ सुद्धा कॉल संपवून तिथे आला आणि बस समोर आपल्या पाखराचं ते साडीतलं रूप बघून तो कुर्ता हँग झाला. त्याचं हृदय इतकं काय जोरात धडधडू लागलं की आता तो बाहेर येतो की काय असंच त्याला वाटू लागलं. पण तो तरी काय करणार होता. जे होत होतं ते त्याच्या तरी हातात कुठे होतं. त्याचं प्रेमच असं होतं, इतकं अफाट आणि तितकंच संयम. पण कधी कधी संयम सुद्धा ढासळतो ना. आणि आज तर त्याच्या पाखराने साडी नेसली होती ज्यात ती खरंच एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. मग कसा तरी तो स्वतःवर ताबा ठेवणार होता. यश, सुगंधाच्या आवाजाने यश आपल्या तंद्रीतून बाहेर आला आणि सुगंधाकडे पाहिलं. तर सुगंधा त्याला आपल्या जवळ यायला खुणावत होती. तसा यश सुद्धा तिथे जाऊन बसला. पण आता त्याचं लक्ष समोर गुरुजींकडे नव्हतं, तर तिकडेच काही अंतरावर बसलेल्या आपल्या बेबी डॉलवर होतं. पण अजून दोन डोळे असे होते जे फक्त आणि फक्त यशलाच बघत होते. कोणाचे असतील ते डोळे काय करीन नितेश. यश कधी सांगेल सियाला त्याची ओळख, कशी होईल त्यांच्या प्रेमाची सुरुवात. जाणून घेण्यासाठी कथेचे समोरचे भाग नक्की वाचा. धन्यवाद.